नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात आपण बघणार आहोत हिरव्या मसाल्यातली वांगी। बघा किती सुंदर झाली आहे भाजी, अतिशय स्वादिष्ट, चमचमीत आणि घाई गडबडीच्या वेळी अगदी 5 मिनिटात बनणारी। बाजरीच्या, ज्वारीच्या किंवा तांदळाच्याही भाकरी बरोबर अतिशय भन्नाट लागते, खूप सुंदर टेस्ट येते आणि फक्त 5 मिनिटात बनते। हिरव्या मसाल्याचं वाटण लागणार आहे। त्यासाठी साहित्य बघूया। देठासह वांगी चिरून घेतलेले आहेत। देठासह चिरून घेतल्यामुळे खूप चविष्ट बनतात आणि देठातली जीवनसत्व सुद्धा आपल्याला मिळतात, त्यामुळे देठ असेच ठेवलेले आहेत मी। मिठाच्या पाण्यात टाकून घ्यायची म्हणजे काळी पडत नाही। मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे, पुदिना घ्यायचा आहे, हिरव्या मिरच्या आपल्याला चवीप्रमाणे घ्यायचे आहेत आणि आलं लसूण लागणार आहे। आवडीप्रमाणे शेंगदाण्याचं कूट सुद्धा लागणार आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, कच्चंच वाटून घ्यायचं आहे। एका भांड्यात चमचाभर तेल घेतले मी, त्यावर आता थोडेसे जिरे टाकूया। त्यानंतर 1 चमचा हिंग टाकायचा आहे। जिरे तडतडले आणि हिंगाला सुगंध यायला सुरुवात झाली की आपण बाकीचे साहित्य टाकूया। हिरवा मसाला आधी परतून घेऊया। याचा कच्चटपणा जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये हा हिरवा मसाला परतत राहायचा आहे। कच्चटपणा जाईपर्यंत परतत राहा। खूप छान सुगंध यायला सुरुवात झालेली आहे आणि आता यावर पाण्यात टाकलेली वांगी टाकून घ्यायची। त्याआधी अर्धा चमचा हळद टाकली आहे मी। हळद नीट मिक्स करून घ्यायची आहे। वांगी टाकूया। मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळे अजिबात काळी पडलेली नाही आहेत वांगी, अगदी छान पांढरी शुभ्र राहिलेली आहेत। आता मसाल्यांमध्ये हे सगळं परतून घ्यायचं आहे। आता 1 चमचा गोडा मसाला टाकूया आणि चवीप्रमाणे मीठ। सगळं नीट परतून घ्यायचंय। तुम्हाला आवडीच्या प्रमाणात तुम्ही मसाला टाकू शकता। जास्त मसाल्यातलं आवडत असेल वांग तर मसाला जास्त प्रमाणात बनवा। 2 मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं मी, छान वाफ आली। आता सतत परतत राहणं गरजेचं आहे, नाहीतर मसाला खाली लागतो। थोडंसं पाणी टाकायचंय म्हणजे मसाला सुटून येईल आणि वांगी सुद्धा छान शिजतील। खूप जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी थोडंसं, अर्धा कप एवढंच पाणी टाकायचंय आणि वांगी शिजेपर्यंत झाकण ठेवायचे 2-3 मिनिटांसाठी। मसाला एकजीव झालेला दिसतोय आणि वांगी सुद्धा अगदी छान झालेली आहे। खूप शिजून लगदा करायची नाही आहे, अशी थोडीशी अर्धी कच्ची छान लागतात। आता आवडीप्रमाणे आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचंय। भाजलेल्या शेंगदाण्याचं खूप भरड कूट आहे हे, खूप बारीक बनवलेलं नाहीये, डाळी दिसतायत थोड्या। आता हे सगळं परतून घेऊया म्हणजे मसाल्यांचं त्याला छान कोटिंग होईल। सर्व केलेली आहे बघा भाजी, खूप सुंदर झालेली आहे। नक्की ट्राय करा ही डिश। रेसिपी सफर चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका।
पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर डिशसह नवीन भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.